नागपूरमध्ये तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळालेली आहे भाजपाकडून। आपल्यासोबत नागपूरचे प्रतिनिधी सुद्धा जोडले जात आहेत। पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत। 19 एप्रिल रोजी तिथे मतदान पार पडणारे 5 मतदारसंघ आहेत। या 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल। आपण आता चर्चा केली भंडारा गोंदिया मतदारसंघाची, सोबतच चंद्रपूर हा मतदारसंघ सुद्धा आव्हानात्मक आहे भाजपासाठी। नागपूर हा मतदारसंघ तितकासा सोपा मानला जातोय। अनेकांकडून असंही ऐकायला मिळालं, अनेक राजकीय विश्लेषकांनी असंही म्हटलेलं आहे की एकतर्फी निवडणूक असणार आहे। आपल्यासोबत आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत। हितेश, जोरदार प्रचार झालेला आहे नितीन गडकरी यांचा, सभा पार पडलेल्या आहेत। सभेमध्ये भाजपाचे दिग्गज नेते येऊन गेलेले आहेत आणि ही निवडणूक एकतर्फी होणार असं म्हटलं जातंय। काय परिस्थिती आहे? प्रचार तर दोन्ही पक्षांनी जोरदारच केलेला आहे। नितीन गडकरींनी नितीन गडकरींसाठी देशाचे पंतप्रधान स्वतः नागपुरात उतरले होते, त्यांनी सुद्धा प्रचार केला, नितीन गडकरींसाठी प्रचार केला होता। मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, अनेक मोठे मंडळी असतील, जे नेतेगण असतील, हे सुद्धा नागपुरात आले आहेत आणि नितीन गडकरींचा प्रचार खूप जोरात झालेला असं म्हणायला हरकत नाही। आता 6 वाजता प्रचार हा संपूर्ण संपलेला आहे। आता यापुढे हे प्रचार करू शकणार नाही। 19 तारखेला जे आहे मतदान असणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण नागपूर म्हणा की विदर्भातील जे पहिल्या टप्प्याचे जे नागरिक आहेत महाराष्ट्रातले, त्यांना जे आहे आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे की नक्कीच नागपूरसाठी अशा कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ज्यामुळे ही नागपूरची निवडणूक अत्यंत ज्वलंत आणि पलटू शकते? असे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत? महत्वाचे मुद्दे असे आहेत की नागपुरात जे आहे मिहान असल्यामुळे त्यामध्ये मिहानमध्ये जे बाहेरून विदेशातून किंवा मग मोठ्या स्तरीय ज्या कंपन्या आहेत त्या आणण्याचे प्रयत्न जे आहेत नितीन गडकरींनी केलेले आहेत आणि त्यानंतर त्यामुळे जे नागपूरमधील जे तरुणी आहेत त्यांना जो रोजगार मिळण्याचा जी संधी असते ती त्या मिहानमुळे ती आतापर्यंत 1,50,000 ते 1,00,000 पर्यंत तरुणींना जे आहे रोजगार इथे मिळाल्याचा दावा जे आहे गडकरींनी आताच 2 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये सांगितलेलं आहे। तसेच अजून पुढच्या 5 वर्षातही अजून काही कंपन्या मिहानमध्ये बोलवून जे आहे नागपुरातील जो बेरोजगारीचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो दूर करण्याचा, तर रोजगार हा महत्वाचा मुद्दा आपण सांगितला नागपूर संदर्भात। आपल्याला रामटेक संदर्भातही चर्चा करायची आहे, आपण असं जोडलेले राहा। तर प्रचाराच्या तोफा अखेर थंडावलेल्या आहेत। रामटेकमध्ये सुद्धा जोरदार प्रचार महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही केलेला आहे। पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावलेला आहे। 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणारे रामटेक हा महत्वाचा मतदारसंघ आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी सुद्धा पहिल्या टप्प्यातील मतदान हे अतिशय महत्वाचे आहे, प्रतिष्ठेचे आहे। पारवे विरुद्ध बर्वे असा संघर्ष इथे बघायला मिळणार आहे। पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडलेले आहेत। हितेश, रामटेक मधली परिस्थिती सांगा, रामटेक मधले निर्णायक मुद्दे सांगा। रामटेक मध्ये सुरुवातीला आपण बघितलं गेलं तर बर्वे जे आहेत त्यांचं जे काही घडामोडी झाल्या त्यानंतर त्याचा फारसा असर जो आहे काँग्रेस कडून या प्रचारामध्ये काही दिसताना असं निदर्शनास आले नाही। मात्र राजू पारवे जे आहेत त्यांनी जो फॉर्म भरला होता ते त्यांचे 4 फॉर्म जे भरले होते 4ही अधिकृत झाल्यामुळे त्यांनी जे प्रचाराची सुरुवात केली होती त्यांच्याही प्रचाराला मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान जे आहेत ते आले होते। संपूर्ण नेते मंडळी जे पक्षाचे असतात, महायुतीची जी मंडळी आहेत ते सगळे प्रचाराकरता रामटेक म्हणा किंवा नागपूरमधील ग्रामीण भागातील रामटेक हितेश, रामटेक मधला महत्वाचा मुद्दा काय? आणि जेव्हा कास्ट सर्टिफिकेट बदललं बर्वेंचं आणि त्यानंतर त्यांच्या पतींना ही उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर काही परिस्थिती तिकडे बदललेली आहे का? याचा फटका महाविकास आघाडीला बसेल का? नक्की रश्मी बर्वे असते तर ही जी टक्कर आहे रामटेकची ही एकदम काटोकार ही टक्कर झाली असती। मात्र जे श्याम बर्वे आहेत त्यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी झाल्यानंतर जे आहे ते 70 ते 75% म्हणजे पर्सेंट आपण असं पकडू शकतो की जी बाजू आहे ती शिवसेनेचे राजू पारवे यांच्याकडे पल्ला जो आहे तो हेवी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि रामटेक मतदारसंघातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत, निर्णायक मुद्दे कोणते आहेत? नक्कीच रामटेक मतदारसंघ हा संपूर्ण ग्रामीण
असल्यामुळे त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही महत्वाचे मुद्दे असतात त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात येणार आहे असं महायुतीच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे. अवकाळी पावसाचा फटका असो किंवा अजून कुठलेही नैसर्गिक आपत्ती जी असते त्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेला त्याचा जास्त फटका बसतो किंवा त्याचा जास्त परिणाम ग्रामीण भागातील जे नागरिक असतात त्यांना पडत असतो. त्यामुळे याकडे जास्तीत जास्त जे आहे लक्ष देण्यात येईल अशी संपूर्ण परिस्थितीवर हितेश आपण लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहिती संदर्भात.